sulfuric acid. The next compound of sulfur dioxide, that is sulfuric acid. Sulfuric acid, that is H2SO4. Its molecular formula is H2SO4. So similarly, we are going to see the first of all preparation reaction of the sulfuric acid. See this H2SO4, which is prepared by different step-by-step methods, and for the preparation reaction we use a contact process. Okay, so this H2SO4, it is manufactured by using contact process. The process of manufacturing of sulfuric acid is known as contact process. सल्फ्युरिक ॲसिड मॅन्युफॅक्चरिंगची जी काय प्रोसेस आहे तिला म्हणतोय आपण कॉन्टॅक्ट प्रोसेस. ठीक आहे. सो स्टेप मेथड आहे, स्टेप वाईज आपण सल्फ्युरिक ॲसिड प्रिपेअर करणार आहोत. सो इन दॅट द फर्स्ट स्टेप फॉर द प्रिपरेशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड इज सी स्टेप 1. मॅडम येस, स्क्रीन दिसत नाहीये. सगळ्यांना नाही दिसत स्क्रीन? दिसतीये मॅम. दिसतीये. मग जे तुम्ही बोललात ना, त्या ज्यांनी कुणी आता क्वेश्चन रेज केला, तर तुम्ही एकदा परत ऑफ होऊन परत एकदा जॉईन होऊन पहा. बाकीच्यांना दिसते कारण स्क्रीन, राईट? ओके. येस. सो स्टेप 1 पहा. स्टेप 1 अशी असते, प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड, राईट? सो द स्टेप 1 इज preparation of sulfur dioxide. That reaction we see yesterday. आपण काल ही रिॲक्शन केली होती सल्फर डायऑक्साईडचं प्रिपरेशन. पाहूयात बरं काय केलं होतं आपण काल सल्फर डायऑक्साईडचं प्रिपरेशन. See here, sulfur plus oxygen, it gives you sulfur dioxide. Next we also study about the sulfide. Sulfide in presence of H2SO4, it gives you sulfate. Zinc sulfide in presence of oxygen, it gives you zinc oxide. As well as iron pyrite in oxidation, it gives you ferric oxide. Okay, तर ह्या अशा रिॲक्शन आपण काल पाहिलं होतं सल्फर डायऑक्साईड प्रिपरेशनच्या. तर ह्याच्यापैकी कुठलीही रिॲक्शन तुम्ही ह्या फॉर द प्रिपरेशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड टाकू शकता, लिहू शकता. ओके, इन एक्झाम जी रिॲक्शन तुमच्या लक्षात राहील ती रिॲक्शन तुम्ही इथे लिहू शकता. तर आता आपण फक्त 2 रिॲक्शन्स लिहूयात इथे फॉर द प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड. द इझी रिॲक्शन्स घेऊयात 2. दॅट इज सल्फर प्लस ऑक्सिजन. Okay, just a minute. See, sulfur plus oxygen, by the direct combination we get here sulfur dioxide. The next reaction is by using iron pyrite, that is FeS2 plus O2 on heating sulfur dioxide. Right? So we get here sulfur dioxide. Step 2.
स्टेप 2 इज कॅटॅलायटिक ऑक्सिडेशन ऑफ SO2. ठीक आहे. तर आता SO2 जो आपण बनवलाय आता मागच्या स्टेपमध्ये त्याला ऑक्सिडाइज करणार आहे आपण SO3 मध्ये. सो बाय युझिंग अ कॅटॅलिस्ट, हेन्स इट इज कॉल्ड एज कॅटॅलायटिक ऑक्सिडेशन ऑफ SO2. Okay, so from the sulfur dioxide we can prepare a sulfur trioxide here. This sulfur dioxide gives you sulfur trioxide. This reaction is an exothermic reaction and reversible reaction. Next we are going to see about the step 3. Step 3 आहे dissolution of SO3. So see, SO3 is dissolved in presence of SO3 is obtained by the catalytic converter in presence of H2SO4. We are going to dissolve this SO3. See reaction पाहूया. It gives you, this compound is known as oleum or disulfuric acid. Okay. Oleum or disulfuric acid we prepared here. Now the step 4 is dilution of oleum. ओलियमला डायल्यूट करणार आहे आपण. सो इट गिव्स यू H2SO4 and this H2SO4 obtained, it is very pure H2SO4 we get, and this is about 96 to 98% प्युरिटी ह्या H2SO4 ला असते आणि हा H2SO4 आपल्याला प्युअर H2SO4 फॉर्म मध्ये भेटतो. तर आता पहा कोणत्या कोणत्या स्टेप केल्या होत्या आपण पाहूयात एकदा परत. See, the step first is SO2 चं प्रिपरेशन. बरोबर, पहिल्या स्टेप मध्ये SO2 बनवला. सी इन द नेक्स्ट स्टेप जो SO2 तयार केला त्या SO2 पासून आपण SO3 बनवला, राइट. अँड इन अ थर्ड स्टेप जो SO3 वरती बनवला आपण त्या SO3 पासून आपण H2S2O7 नावाचा कंपाऊंड बनवला, म्हणजेच ओलियम, राइट.
दिस इज H2SO7, दॅट इज अ ओलियम. ओलियम बनवला. ह्या ओलियमला डायल्यूट जर केला तर वी गेट अ सल्फ्युरिक ॲसिड, दॅट इज अवर इंटरेस्टेड प्रोडक्ट. आणि या सल्फ्युरिक ॲसिडच्या प्रिपरेशनसाठीच आपण ही रिॲक्शन केली होती. सो वी गेट हिअर 96 to 98% प्युरिटी product, that is a sulfuric acid. Okay, next we are going to see about the physical properties. Physical properties, see, it is colorless. Yes, yes. काय बोललात, परत एकदा बोलाल का? जर तुम्हाला बोलायचं असेल तर प्लीज तुमचा एकतर हँड रेज करा किंवा जे बोलाल ते स्पष्ट बोला. ज्यावेळेस तुम्ही तुमचा मायक्रोफोन ऑन करता ना त्याच्यानंतर एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड थांबून बोला, तर तो प्रॉपरली ऐकायला येतं इथे व्हॉइस, राईट. सो इट इज कलरलेस, थिक अँड ऑइली लिक्विड. H2SO4 कलरलेस, थिक आणि ऑइली लिक्विड आहे. नेक्स्ट, हा जो H2SO4 आहे इट इज त्याची जी डेन्सिटी आहे ती पाहूया. पहा अगोदर, इट्स डेन्सिटी इज 1.84 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. Now its freezing point is Kelvin and its boiling point is 611 Kelvin. हा एक स्ट्रॉंग डायबेसिक ॲसिड आहे. and also acts as a strong oxidizing agent. सी, हा एक स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि ह्याला डायबेसिक ॲसिड असं म्हणतात. आता ह्याला डायबेसिक ॲसिड असं का म्हणतात पहा, बिकॉज इट कॅन बी एबल टू लूज द टू हायड्रोजन ॲटम, दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज डायबेसिक ॲसिड. म्हणजेच काय, मी सांगते तुम्हाला इथे पहा, H2SO4 when it is dissolved in water it gives HSO4 minus plus H3O plus, right. एक हायड्रोजन ह्यांनी रिप्लेस केला. सो हिअर डिसोसिएशन कॉन्स्टंट इज व्हेरी ग्रेटर दॅन 10. आता हा जो HSO4 मायनस आहे याच्यातून अजून एक स्कोप आहे की एक हायड्रोजन आपण बाहेर काढू शकतो इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. सो इट गिव्स यू plus H3O plus. Okay, that's why its K, that is dissociation constant, is 1.2 into 10 raised to minus 2, less than this first K. That's why this H2SO4 is acts as a strong acid, डायबेसिक ॲसिड. डायबेसिक ॲसिड का म्हटलं याला, कारण हा 2 H प्लस डोनेट करू शकतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज डायबेसिक ॲसिड. नेक्स्ट, next physical property is हा हायली करोजिव्ह आहे.
produce a severe burn. जर आपल्या स्किनच्या सानिध्यात जर आला तर तो आपल्या स्किन बर्न करून टाकेल, एवढा जास्त स्ट्रॉंग ॲसिड तो आहे. So these are the physical properties of H2SO4. Now we are going to see about its chemical property. Reaction with metal and non-metal, that is called as oxidizing property. ओके, आता पाहूयात आपण की जो सल्फ्युरिक ॲसिड आहे तो ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी कशी शो करते. सगळ्यांना तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शन माहिती आहे पा, तर एक रिॲक्शन घेऊयात आपण. ओके, ह्या कॉपरवर ऑक्सिडेशन नंबर असेल 0. कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे तो, कारण तो एलिमेंटल कॉपर आहे, बरोबर. नाव या कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर किती येईल सांगा बरं. येस, इट इज +7 +2. सल्फेट आयन -2 असतात, सो इट इज अ +2. ओके, नाव फॉर दिस सल्फर काय असेल ऑक्सिडेशन स्टेट. +2. कशी +2 येईल, 4 2 6 आणि हे 2, सो +6 येईल ना ते. आणि ह्या सल्फर +6 फॉर दिस सल्फर +6 +4 +4 +4 येईल. +4 ठीक आहे. ओके, आता आपल्याला शोधायचं आहे की त्यांनी कशी ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी किंवा रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवली. ठीक आहे, पाहूयात. कॉपरचं काय झालं पहा इकडे. कॉपर फ्रॉम 0 to +2, म्हणजेच ऑक्सिडेशन नंबर काय झाला इथे, इन्क्रीज झाला. जर ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला तर त्याला म्हणतात, येस काय म्हणतात, ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला तर if oxidation number ऑक्सिडेशन yes, it is called as oxidation. Very good. And if oxidation number goes on decreasing, then it is called as रिडक्शन. very good. If oxidation number decreases, this is called as reduction. Correct आहे. ओके, ठीक आहे. मग आता पहा, कॉपरचं ऑक्सिडेशन झालं आणि सल्फरचं रिडक्शन झालं, तर आपल्याला एक ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट कॉन्सेप्ट माहिती आहे. तर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय. ऑक्सिडेशन येस, कॅन यू नो व्हॉट इज ऑक्सिडायझिंग एजंट. which is increase the rate of oxidation in chemical reaction. ओके, अजून अजून कुणाला येईल का सांगता. Metals and non-metal both are oxide by the horn. तुम्ही सर्च करू नका, सांगू गुगल सर्च करू नका, ते तुमच्या बेसिक. The species which is responsible for oxidizing other species by reducing their own. येस, व्हेरी गुड. ओके, सो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, सोप्या लँग्वेजमध्ये सांगते मी. द स्पेसिस विच ऑक्सिडायझेस अदर स्पेसिस अँड इट सेल्फ गेट रिड्यूस. ओके, जस्ट अ मिनिट.
जस्ट अ मिनिट वेट करा थोडंसं. आपला जो पेज होतं ते थोडंसं हँग झालं. Okay, so see what is oxidizing agent. The species oxidizes other species. टीचर स्क्रीन नाही दिसत. मॅडम स्क्रीन नाहीये. दिसतीये मॅडम. दिसते दिसते नाही दिसत मॅडम. नाही आहे मॅम. जस्ट अ मिनिट मी परत एकदा दिसते सांगते. दिसतीये मॅडम. नाही दिसत ते मॅडम. बस बस ओके. कधी कधी 2 मिनिटं टाइम लागतो त्याला. नाव चेक. दिसते नाही दिसत. ओके, आता ज्यांना नाही दिसत मॅम. Yes, ऐका माझं पुढचं ऐका. काही जणांना दिसते म्हणजे माझ्याकडून स्क्रीन शेअर येत आहे. तर आता काही जणांना दिसत नाहीये ना, तर त्यांनी काय करा, तुम्ही ऑफ करा आणि परत एकदा मीटिंग जॉईन करा. The species which oxidizes other species and itself get reduced. जी स्पेसिस दुसऱ्याला ऑक्सिडाइज करेल आणि स्वतः काय होईल, रिड्यूस होईल, त्याला म्हणतो आपण ऑक्सिडायझिंग एजंट. दिस इज कॉल्ड ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. मग आता पाहूयात, वरची जे आपण एक्झाम्पल लिहिलं, H2SO4 ने कॉपरला ऑक्सिडाइज केला आणि स्वतः काय झाला, रिड्यूस झाला. देअरफॉर H2SO4 ॲक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. हेज H2SO4 इज ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, ऑल ऑफ यू गेट इट अबाउट दिस? येस मॅम. Okay, ठीक है. Now one more example I'm going to give about this oxidizing agent. Sulfur plus H2SO4, it gives you sulfur dioxide plus H2O, or the carbon plus H2SO4, similar reaction, just we use a carbon here, it gives you carbon dioxide plus sulfur dioxide plus H2. Okay, next we are going to see next reaction, that is dehydrating property. डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी. आता डिहायड्रेशनचा मिनिंग काय असतो, रिमूव्हल ऑफ वॉटर, राईट. सो दिस कॉन्सन्ट्रेट, डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर. So this H2SO4 is acts as a dehydrating agent. Dehydrating agent म्हणून यूज करतो आपण. फॉर एक्झाम्पल, if you use a sugar and if you add a concentrated H2SO4 on it, we get carbon plus removal of water molecule. Okay, these are the sugar molecule. Sugar मध्ये जर H2SO4 ची addition केली तर we get a carbon and removal of water molecule. So here we get a sugar charcoal, and this process is known as charming process. हे जी प्रोसेस केली आपण त्या प्रोसेसला आपण म्हणतो चार्मिंग प्रोसेस. ओके, नेक्स्ट
Next chemical property we are going to see, that is reaction with the salt. आता H2SO4 ला सॉल्ट बरोबर जर ट्रीट केला, like a NaCl, when it is treated with the H2SO4, it gives you sodium bisulfate plus remol of HCl. Okay, so sodium chloride मध्ये जर H2SO4 टाकला तर we get a sodium bisulfate किंवा ह्याला हायड्रोजन सल्फेट असंही म्हणतात. So we get here sodium bisulfate or sodium hydrogen sulfate as a compound. See the next reaction. With the salt, if we use a potassium nitrate plus H2SO4, it gives you potassium hydrogen sulfate or potassium bisulfate in presence of nitric acid. This is a potassium hydrogen sulfate plus nitric acid we get here. Next we are going to see about the uses. See, first use for the H2SO4 is it is used as a fertilizer. फर्टिलायझर म्हणून यूज केलं जातं. फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यूज केला जातो हा H2SO4. इट इज यूज्ड इन अ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फर्टिलायझर. असं लिहूयात आपण, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फर्टिलायझर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फर्टिलायझरचे, लाईक अमोनियम सल्फेट, superphosphates, etc. Next, they are used in manufacturing of pigments, paints and dye stuff. डाय स्टफ म्हणजे जे डाईज असतात ना, म्हणजे कलर्स डाय करण्यासाठी, डाईज डिफरंट कपडे किंवा डिफरंट युटेन्सिल्स डाय करण्यासाठी जे यूज केले जातात, दॅट इज स्टफ. सो दे आर यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ दिस काइंड ऑफ मटेरियल. Then they are used in a petroleum refining. They are used in a detergent industries. Also they are used in a metallurgy. So can you know what is metallurgy? मेटॅलर्जी म्हणजे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. एखाद्या इम्प्युअर ओर पासून प्युअर मेटल ज्यावेळेस एक्स्ट्रॅक्ट केला जातो त्याची जी प्रोसेस असते त्याला म्हणतात मेटॅलर्जी प्रोसेस. नेक्स्ट, इट इज यूज इन अ बॅटरी स्टोरेज. आपल्या घरी जे इन्व्हर्टर असतात त्या इन्व्हर्टरमध्ये आपण एक बॅटरीचं स्टोरेज वॉटर टाकतो पहा, तर ते वॉटर काय असतं मग डायल्यूट H2SO4 असतं. सो दिस कंपाउंड विच इज यूज्ड इन H2SO4 इट इज यूज्ड ॲज ए बॅटरी स्टोरेज, बॅटरी सोल्युशन, बॅटरी स्टोरेज म्हणून यूज केला जातो. अँड द बेस्ट यूज फॉर दिस इज इट इज यूज्ड ॲज अ लॅबोरेटरी रिएजंट.
Okay, so these are the different uses of H2SO4. मग कोणते कोणते युजेस पाहिले पहा आपण. इट इज यूज ॲज अ फर्टिलायझर, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पिगमेंट्स अँड पेंट्स, डाय स्टफ, यूज इन अ पेट्रोलियम रिफायनिंग, used in a detergent industries, also used as a metallurgy, battery storage and laboratory reagent. These are the different uses for the H2SO4. So all of you get it about the uses for the H2SO4? ओके ठीक है. ओके ठीक है. सो नाउ द नेक्स्ट कंपाउंड इज क्लोरीन. पुढचा कंपाउंड आहे क्लोरीन अँड इट्स कंपाउंड. आतापर्यंत आपण पाहिले ऑक्सिजन अँड इट्स कंपाउंड, सल्फर अँड इट्स कंपाउंड. नाउ द नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू स्टार्ट, दॅट इज क्लोरीन and its compounds. See, preparation of chlorine. How the chlorine is prepared? The first method for the preparation of chlorine is by manganese oxide. By using manganese oxide, we are going to prepare the chlorine. So see, what is the preparation for the by using the manganese oxide? That is, this is a manganese oxide, MnO2. In presence of HCl, we can get manganese chloride plus chlorine gas plus remol of H2O. Our interested product in this is chlorine gas. So for the preparation of chlorine gas, we can prepare this. So हा chlorine gas इथे तयार झाला. फर्स्ट मेथड यूज केली आपण मॅंगनीज ऑक्साईड मेथड. नेक्स्ट मेथड आहे बाय युजिंग पोटॅशियम पर मॅग्नेट. पोटॅशियम परमॅग्नेट यूज करून काय करतो, कशी तयार करतो पहा आपण. सो व्हेन वी यूज KMnO4 plus HCl, we get here potassium chloride plus Cl2 gas plus manganese chloride water. Right? So this is your interested product, that is chlorine gas. So by using the manganese oxide and potassium permanganate, we can prepare the chlorine gas. This is the first method, that is the laboratory method for the preparation of chlorine gas. Next we are going to see the industrial method for the preparation of chlorine gas, that is the manufacturing of chlorine. So the first method for the manufacturing of chlorine is, थर्ड लिहूयात आपण. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्लोरीन. ह्याच्यामधली फर्स्ट मेथड आहे
डिकॉन्स मेथड. डिकॉन्स मेथड और डिकॉन्स प्रोसेस. सो काय आहे डिकॉन्स प्रोसेस पहा. When HCl is treated with the oxygen, that is the oxidation of HCl, in presence of copper chloride as a catalyst at 773 Kelvin as a temperature, we get chlorine plus remole of H2O gas. That is a simple method. Addition of HCl, oxidation of HCl, we get a chlorine gas. The next method for the preparation of chlorine gas is electrolytic method. Electrolytic process किंवा electrolytic method. See, sodium chloride as a brine solution म्हणजेच इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन म्हणून आपण तिथे यूज करतो. इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन यूज ॲज अ सोडियम क्लोराइड. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्राईन सोल्युशन. ह्याला अजून काय म्हणतात पहा, ब्राईन सोल्युशन असं देखील म्हणतात. सो दिस इज अ NaCl. ह्याचं डिसोसिएशन असं होतं ॲज अ सोल्युशन वेन इट इज पुटेड टुवर्ड्स द कॅथोड अँड ॲनोड इलेक्ट्रोड. वी गेट Na plus and Cl minus as a dissociating anions, cations. So towards the cathode, see how reaction is happen. Diluted sodium chloride यूज केले आपण ॲज अ ब्राईन सोल्युशन. म्हणून डायल्यूट केल्यामुळे त्याच्यामध्ये वॉटर देखील आहे. सो वॉटर, दिस डायल्यूटेड सोडियम क्लोराइड, वॉटर टेक्स द इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस क्लोरीन मायनस. सो वी गेट हिअर H2 gas plus remole of OH minus, right? So this OH minus which get added towards this Na plus and we get here sodium hydroxide. हे झाली रिॲक्शन कॅथोडकडची. आता ॲनोडकडे काय रिॲक्शन होते पहा. Cl मायनस आयन जे तयार झालेले असतात Na प्लस मधून, ते काय प्रोव्हाइड करतात, दे कॅन रिमूव्ह Cl प्लस इलेक्ट्रॉन मायनस, Cl प्लस इलेक्ट्रॉन मायनस. आणि ह्याच्यामधून बाहेर निघालेला हा जो इलेक्ट्रॉन आहे ना, दिस इलेक्ट्रॉन हा कोण घेते, इथे हा H2O घेतो. बरोबर. नाव इकडे जो तयार झालेला Cl आहे, दिस Cl, हे दोन Cl एकमेकांबरोबर कंबाईन होतील, Cl प्लस Cl, अँड दे गिव्स यू Cl2 गॅस. सो एका आउटलेटमधून H2 गॅस बाहेर पडतो आणि एका आउटलेटमध्ये आपल्याला कोणता गॅस भेटतो, Cl2 गॅस भेटतो पहा. सो दिस इज युअर इंटरेस्टेड प्रोडक्ट, Cl2 गॅस वी गेट towards the anode, right? So these are the different these are the different preparation reaction for the chlorine. Now only physical property and chemical reaction and uses for the chlorine are remaining. That part we will see tomorrow. तर आज आपण काय काय घेतलं पहा. Today we finished about the sulfur dioxide, sulfuric acid as well as some part of the chlorine. So all of you get it about this? Yes, ma'am. ओके करेक्ट. ठीक आहे. ओके, प्रेम, अक्षय, आदित्य, ठीक आहे. तुम्हाला कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता पहा. मॅम मला स्टार्टिंग पासून ते नोट्स पाहिजे होते केमिस्ट्रीचे. हां, मी जे नोट्स पाठवते ते पहिल्यापासूनचेच नोट्स आहेत. आता तुम्हाला मे बी 23-27 पेजेस येत असतील काहीतरी, तर तो हा चॅप्टर पूर्ण त्याच्यातच आहे. मॅम चॅप्टर चालू झाल्यापासून पाहिजे नव्हत्या. हो, चॅप्टर चालू झाल्यापासूनच आहेत त्या नोट्स. सी आता आपले 34 पेजेस झाले तिथे. जर तुम्ही पाहिलं ना मागे जाऊन, आणि मी ही पूर्ण PDF पाठवते तुम्हाला. सो सगळ्या नोट्स तुमच्याकडे कलेक्टेड राहतात, ते सगळ्या नोट्स येतील तुम्हाला त्या. बरं. हां, कारण हे सगळे पेजेस तुम्हाला येणार आहेत.
झालं ना. टीचर मॅथचा तास होणार आहे आज. हो होणार आहे ना. हे पहा मी मागे मागे गेले आत्ता पी डी एफमध्ये. आता हे जे येतं आहे ना ते तुमचं ऑलमोस्ट 16-15 पेज आहे. हे देखील सगळं म्हणजे इवन फर्स्ट लेक्चरपासूनच्या सगळ्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये. सो एकदा पी डी एफ ओपन करून पहा, तुम्हाला सगळ्या नोट्स पहिल्यापासूनच्या भेटतील. आणि तुमचं मॅथ्सचं लेक्चर होणार आहे आज. अजून काही प्रॉब्लेम आपल्या सिलेबसमध्ये? नो मॅम. ओके, ह्या वेळेसचा ऑनलाईनचा उद्याचा परवाचा तुमचा जो पेपर असेल तो एक ऑक्सिजन किंवा ओझोनच्या जे रिॲक्शन पाहिला, ऑक्सिजनपर्यंत जे पाहिलं आपण पार्ट तिथपर्यंत असेल. ओके, ठीक आहे, थांबूयात ना.